नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। मात्र याच वेळी अन्य दोघांनीही अनंत गीते याच नावाने उमेदवारी अर्ज सादर केल्याने लोकांमध्ये मोठा संभ्रम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळूजी गीते अशी अन्य दोन उमेदवारांची नावे आहेत। त्यामुळे रायगडमधून 3 अनंत गीते नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभं करून प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधकांनी यावेळेसही खेळली असल्याचं या निमित्तानं दिसून आलं। राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरू आहे। राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे। एक चांगला नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं हे वाईट आहे। भाजपला लहान मोठ्या पार्ट्या संपवायच्या आहेत, त्याची सुरुवात शिंदे अजित पवार यांच्यापासून झाली आहे असं वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अलिबाग येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे। माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे महायुतीची सभा इंदापूरमध्ये पार पडली। ही सभा रायगड लोकसभा 32चे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली। यावेळी सुनील तटकरे म्हणाले की जेव्हा राज्यावर आणि देशात कोरोना संकट आलं, निसर्ग चक्रीवादळ, भयान वादळ, महापूर, यावेळी जनतेला संवेदनशील नेतृत्वाची गरज होती। त्यावेळी मी, माझे कुटुंबीय आणि भरतशेठ गोगावले असे सर्व मदत कार्य करत होतो। तेव्हा कुठे होते गीते? 30 वर्ष खासदार राहून त्यांनी केलेला विकास हा कंदील लावून देखील शोधला तरी दिसत नाही असंही तटकरे यावेळी म्हणाले। मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू करून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केलेला आहे। अशाच एका राज्याच्या पातळीवर पथदर्शक ठरणारा मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष हा मागील महिन्यामध्ये सुरू केलेला उपक्रम आहे। आता CBD पोलीस ठाणे आवारातील रिकाम्या जागेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरू करून जागेचा सदुपयोग करण्यात आलाय। या ओपन जिमसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचेही सहकार्य लाभले आहे। निजामपूर विभागात रायगड लोकसभा 32चे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची प्रचार सभा निजामपूरच्या भव्य क्रिकेट पटांगणात पार पडली। यावेळी निजामपूर विभागातील महायुतीतील घटक पक्षाचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। व्यासपीठावरून बोलताना सुनील तटकरे म्हणाले की भरतशेठ, तुम्ही यावेळी आमच्यासाठी कणभर काम करा, आम्ही विधानसभेला तुमच्यासाठी काकणभर जास्त काम करू, असे निर्देश मी आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांना दिले आहेत। गीते भावनिक राजकारण करून मते मागतात असे प्रतिपादन तटकरे यांनी यावेळी केले। बँक ऑफ महाराष्ट्र उरण चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नसल्याने बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभार समोर आलाय। यामुळे खातेदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। चिरनेर पंचक्रोशीतील हजारो खातेदारांनी आपल्या पैशाची सुरक्षित ठेव आणि गरजेच्या वेळी पैसे वेळेत मिळावे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिरनेर येथे जमा केली आहे। परंतु बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना गरज असताना वेळेवर पैसेच मिळत नाहीत। याबाबत बँकेत विचारणा केली असता व्यवस्थापनाने उर्मटपणे सांगितलं की सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने बँकेत वेळेवर पैसे येत नाहीत, त्यामुळे आम्ही खातेदारांना बँकेतून पैसे देऊ शकत नाही। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।